Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए. शेजारच्या हिरवेगार डोंगर रांगेतून शुभ्रधवल पाण्यासारखा धारा खळखळत होत्या आणि पायथ्याच्या अथांग जलाशयात विसावत होत्या. निसर्ग संपन्न असमंत श्रावणसरी बरसत होत्या आणि याच डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या सिवे गावातील ज्ञानदीप विद्यालयाच्या सभागृहात सुरेल शब्दांच्या सरी बरसत होत्या. कविता, भावना, विचार आणि वाचन संस्कृतीचा सुंदर संगम घडवत श्रावणधारा कवी संमेलन मोठ्या उत्साहात रंगलं होतं. खेड तालुक्याच्या पश्चिमेकडील निसर्ग संपन्न सिवे येथील ज्ञानदीप विद्यालयात शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी ही कवितेची महफल रंगली होती. मोसी येथील इंद्रायणी साहित्य परिषद आणि स्वर्गीय रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालय सिवे यांच्या संयुक्त विद्यमाने या श्रावणधारा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होतं. विद्यार्थ्याच्या साहित्यिक अभिरुचीला चालना देत त्यांच्या वाचनाची आवड निर्माण करणे आणि कवितेच्या माध्यमातून त्यांच्यातील सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देणं असा सुंदर हेतू या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. सह्याद्रीच्या डोंगर रांगात, वाड्या वस्त्यात, गावखेड्यात राहणारे हे विद्यार्थी म्हणजे एका अर्थी स्वच्छंद रानपाखरच. त्यांच्यातील साहित्यिक उर्मिला, सृजनशीलतेला वाट मोकळी करून देण्यासाठी काही नामवंत कवी कवयित्रींना घेऊन इंद्रायणी साहित्य परिषदेचे पदाधिकारी या गावी गेले होते. विद्यार्थ्यांच्या कोवळ्या शब्दांनी महफिलीची सुरुवात झाली आणि त्यांच्या प्रतिभेने रसिकांचे मन प्रफुल्लित झाले. कोवळ्या वयातील निरागस भावना, श्रावणाचे अप्रतिम सौंदर्य, निसर्ग, पाऊस, मैत्री, सामाजिक जाणीवा आणि जीवनातील विविध अनुभव विद्यार्थ्यांनी आपल्या कवितातून शब्दबद्ध केलं. मंचावर कविता करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि त्यांच्या शब्दातील उत्स्फूर्तता उपस्थित मनाला भावून गेली. प्रत्येक सादरीकरणाला मिळणाऱ्या टाळ्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह आणखी वाढत गेला. विद्यार्थ्यांच्या या शब्दांनी कवी संमेलनाची पहिली रंगत खुलली आणि त्यानंतर प्रतियश कवी कवयित्रीच्या कवींनी या महफिलीला अधिकच उंची प्राप्त करून दिली. प्रत्येक कवीच्या कवितेचे भाव विश्व वेगळे होतं. कुठं निसर्गाचा हळदी स्वाद होता, कुठे माणसाच्या मनातील भावनांचे तरंग होते, तर कुठे समाज वास्तवाचं भान होतं. शब्दांच्या या विविध रंगछटांनी सभागृहात कधी हास्य फुलले, कधी अंतर्मुख करणारी शांतता पसरली, तर कधी टाळ्यांचा कडकडाट झाला. श्रावणांच्या सरीसोबत शब्दांच्या सरीही रसिकांच्या मनावर बरसत राहिल्या. इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोराडे यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषा आणि साहित्याची जोड खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यास रुजवण्यासाठी परिषद प्रतियश लेखक कवींना घेऊन खेड्यात आली आहे असं स्पष्ट केलं. परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, उपाध्यक्ष डॉक्टर पौर्णिमा कोल्हे, सचिव राम सासवडे, सिवे येथील वाचनालयाचे प्रमुख रोहिदास गडदे, नामवंत कवी चंद्रकांत धस, प्राध्यापक महादेव रोकडे, शिवाजी चव्हाण, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, प्राध्यापक जयश्री थोरवे, रेखा दुशाणे, सीमा जाधव इत्यादी मंचावर उपस्थित होते. यावेळी वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने परिषदेच्या वतीने शाळेला आणि वाचनालयाला काही पुस्तकेही देखील भेट देण्यात आली. प्राध्यापक महादेव रोकडे यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाचे महत्त्व विशद केलं. रोहिदास गडदे यांनी या उपक्रमाची आवश्यकता अधोरेखित केली
मुख्याध्यापक शंकर साळुंखे यांनी स्वागत केलं. तेजस्विनी देशमुख यांनी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केलं. माणिक सस्ते, अलंकार हिंगे यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं. कवी संमेलनानंतर सर्वांनी सिवे येथील गडदे स्मृती वाचनालयाला भेट दिली. लहानशा आणि दुर्गम गावातील समृद्ध वाचनालय पाहून सर्वांनी कौतुक व्यक्त केलं, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधीलीकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.